So guys, it's time to say bye bye to Anjuna Beach once again. मुंबई गोवा हायवे काम चालू आहेत रस्त्यांची. All right, ladies and gentlemen, boys and girls, welcome and good morning. This is another day from Goa vacation. So guys, आज आपण चेकआउट करणार आहोत अंजुना बीच वरून. पुन्हा एकदा चेकआउट. यस. आणि आज आपण जाणार आहोत, पुन्हा एक सरप्राईज आमचा प्लॅन झालाय ट्रिपमध्ये. सो आज आम्ही जाणार आहोत खवणे बीचला. एकदम सुंदर बीच आहे, तर त्याची तयारी चालू आहे चेकआउटची. सो गाईज आत्ता ऑलमोस्ट 10:30 झालेले आहेत सकाळचे आणि थोड्याच वेळात आपण निघायचं आहे खवणे बीचसाठी. चला पॅकिंग सुरू आहे. सो गाईज लेट्स गो. आपल्या बॅगेज आलेले आहेत बाहेर. इट्स टाइम टू से बाय बाय टू अंजुना बीच वन्स अगेन. पण लवकरच परत येऊ अंजुना बीचवरती. बाय बाय अंजुना बीच. हायवेच्या जवळ आलो आणि पुढे निघायच्या आधी ब्रेकफास्ट करून घेऊया. लेट्स गो. पोळी आणि चना मसाला, गोव्यातला ब्रेकफास्ट. ऑथेंटिक चना पोळीचा नाश्ता झाला आहे. काय मामा? चना पोळी, पातळ, मिरचीची भजी, कापा, गरम गरम वडे आले. ती मस्त मिरचीची भजी खाल्लेली आहे. चला जाऊ पुढे. थँक्यू. येस, वेलकम. सो गाईज, वी आर ऑन मुंबई गोवा हायवे. सरप्राइझिंगली आपण पुन्हा खवणेला चाललो आहे, खवणे बीचवरती. छान वाटतंय मला. जिथे ॲक्च्युली मी ब्लॉगिंगची सुरुवात करणार होतो. केलं पण होतं ट्रायपॉड वगैरे, थोडं शूट केलं आणि माझा फोन समुद्रात पडला. त्याच्यामुळे पुढे काही कंटिन्यू करता नाही आलं. पण मस्त, तेव्हा पण वेकेशन मस्त केलं होतं आम्ही तिथे. मस्त बीच आहे, सुंदर एकदम. तर गाईज आलोय आपण आत्ता कुडाळच्या फिश मार्केटमध्ये. इथून फिश न्यायचं संध्याकाळच्यासाठी. बघूयात काय काय आहे त्यात. हे 5 पीस मोजून आणा बरं. 6 द्या. 6 द्या. काही ताजी एकदम ताजी आहे. बारीक झालं. पॉपलेट संपलंय. त्याला मासे घेऊन झालेत कुडाळच्या बाजारामधनं. हे आहे कुडाळचं फिश मार्केट. सो गाईज, हे आहे खवणेमधलं खवणेश्वर मंदिर.
मित्रांनो आपण पोहोचलो आहे खवणेला, खवणे बीचवरती आणि इथे स्टे घेतलेला आहे. हे आहे खवणे पॅराडाईज. इथे मागं ओनरचं घर आहे, खवणे पॅराडाईजचं ओनर. आणि ही आहे प्रॉपर्टी. ही मस्त नारळाची झाडं आहेत. त्यांनी आत्ता लास्ट इयर इथं टाईल्स लावून घेतलेल्या आहेत. आधी मोकळं होतं, पूर्ण ग्राउंड होता. ही अशी प्रॉपर्टी आहे खवणे पॅराडाईजची. आणि समोरच मँग्रोव्ज दिसतात आपल्याला. असं मस्त मँग्रोव्जचं जंगल आहे इथं. आणि ही नदी अशी समुद्राला जाऊन मिळते. सो गाईज, लेट्स गेट इनसाइड. तुम्हाला रूम दाखवतो आमचा कसा आहे ते. सो दिस इज आवर रूम. सो मित्रांनो, रूममध्ये आपल्याला टी व्ही मिळतो, वॉश बेसिन वगैरे. इथे वॉशरूम आहे. वॉशरूम बेसिक गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत. आणि बेड आणि असा ब्रेकफास्ट टेबल वगैरे दिलेला आहे आतमध्ये सुद्धा. आणि खिडकीतून बाहेर बघितल्यावरती आपल्याला असा कांदळवनाचा व्ह्यू बघायला मिळतो. एकदम सुंदर मँग्रोव्जचं जंगल असं बघायला मिळतं आहे बाहेर. तर ओव्हरऑल एकदम मस्त रूम आहे. सो ओव्हरऑल अशी आहे खवणे पॅराडाईज प्रॉपर्टी. असे 4 रूम आहेत तिथं यांच्याकडे. खाली 2 रूम आहेत आणि वरती 2 रूम आहेत. आणि हे असे मस्त सुपारी आणि नारळाची बाग. एकदम मस्त वाटतं इथं बसायला मित्रांनो. आणि फॅमिलीसोबत आलं तर एकदम तुम्ही एन्जॉय करताल. आणि समोर असा सुंदर कांदळवनाचा व्ह्यू आपल्याला एक्सपिरियन्स करता येतो. आणि मस्त थंड हवा चालू आहे आत्ता इथं. सो एकदम सुंदर आमचा लंच झालेला आहे. सुरमई थाळी आणि सोलकढी मनसोक्त खवणेवरची. म्हणजे त्याला कम्पॅरिझनच नाही आहे, एवढी सुंदर सोलकढी. तर मित्रांनो, आता मस्त सुंदर आपण या कांदळवनामध्ये बोटिंग करायला जाणार आहोत. बोट आलेली ऑलरेडी तिथे. आमचे फॅमिली मेंबर्स येत आहेत सगळे. त्याला आपली कांदळवनातली राईड सुरू झाली. आपण चाललोय कांदळवनामध्ये, मँग्रोव्जच्या जंगलांमध्ये. ही सगळी खाडी आहे मित्रांनो. जॅकेट नाही घातलेले. मित्रांनो, खवणेला आलो आणि कांदळात बोटिंग केलं नाही हे शक्यच नाही. म्हणून आमच्या सर्वांचे दुपारचे जेवण झाल्यावर प्रथमेश म्हणजेच खवणे पॅराडाईजचे ओनर त्यांच्याशी बोलून परब काकांना त्यांची बोट घेऊन बोलावलं आणि आमची मँग्रोव्ज म्हणजेच कांदळवनाची सफर सुरू झाली. मित्रांनो, समुद्रात ज्या प्रकारे बोट जोरजोरात हलत असते त्याच्या अगदी उलट कांदळातील शांत पाण्यावर आमची बोट सुद्धा एकदम शांत आणि निवांत चालत होती. कसलाही गोंगाट नाही, कोणतीही कलकलाट नाही. हिरव्यागार कांदळातील शांतता आणि पक्ष्यांचा किलबिलाट याने मन अगदी शांत आणि प्रसन्न झाले. आणि आपसुकच आम्ही सगळे कांदळवनाचा एक्सपिरियन्स आणि आनंद घेण्यात व्यस्त झालो. मित्रांनो, मँग्रोव्ज म्हणजेच कांदळवन हे काही फक्त खाडीतील झाडे नाहीत, तर ते अनेक समुद्री जीवांसाठी त्यांची इकोसिस्टीम अबाधित ठेवण्यासाठी मदत करतात. बऱ्याच समुद्री प्रजाती खारफुटी म्हणजेच आपल्या या कांदळात त्यांच्या अन्नाच्या शोधात तसेच अंडी घालण्यासाठी येतात. त्यामुळे विपुल प्रमाणात समुद्री जीवांची वाढ होण्यास मदत मिळते. आणि समुद्री जीव विपुल प्रमाणात असल्याने इथे आपल्याला पक्ष्यांच्या अनेक प्रजाती सुद्धा पाहायला मिळतात. बरं, एवढंच नाही तर मँग्रोव्जमुळे आपल्या वस्त्यांचे, गावांचे सुद्धा रक्षण होते. मँग्रोव्ज म्हणजेच खारफुटी हे समुद्री वादळं तसेच पावसाळ्यात येणाऱ्या भरतीच्या पाण्याला अडवून ठेवण्यास मदत करतात. यामुळे समुद्राजवळ असणाऱ्या गावांचे तसेच शेत जमिनीचे सुद्धा रक्षण होते. इतकंच नाही तर मँग्रोव्ज हे 6 पट जास्त कार्बन डायऑक्साईड आपल्या वातावरणातून शोषून घेतात आणि ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतात. त्यामुळे मँग्रोव्जच्या या डेन्स फॉरेस्टचे आपल्या इकॉलॉजीमध्ये खूप मोठं महत्त्व आहे.
तर अशा प्रकारे बरीच बायोडायव्हर्सिटी अशा या गर्द कांदळवनात जगते, वाढते. तर अशा या कांदळवनाचा आणि या अनोख्या निसर्गाचा आनंद घ्या. नंतर परब काकांनी आम्हाला गर्द कांदळाची सफर घडवून आणली. असं वाटलं जणू भारतातल्या अमेझॉनच्या जंगलामध्ये फिरत आहे. इतका सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव होता. खवण्याच्या कांदळवनातून आता आपल्याला समोर खवण्याचा बीच दिसतोय. बीच तर उन्हामुळे दिसतच नाही. समोर आहे हो समुद्र किनारा. मित्रांनो इथं समोर दिसतंय आपल्याला खवणे पॅराडाईज ही प्रॉपर्टी. खवणे पॅराडाईज हे रिसॉर्ट. तो त्यांचा कॉन्टॅक्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन व्हिडिओच्या. तो हे आहे खवणे पॅराडाईज. आणि आता इथे बोट साईडला घेऊन आपण उतरायचं. बोट राईड आपली कंप्लीट झालेली. एकदम सुंदर बोट राईड होती. कांदळवनाचा एक्सपिरियन्स वॉज अमेझिंग. सो इथं आले तर अजिबात मिस करू नका कांदळवनाची राईड. एकदम सुपर. काय नाव तुमचं? अरुण परब. मित्रांनो हे आहेत अरुण परब. 93 56 60 06 80. तर मित्रांनो हा आहे त्यांचा नंबर. इथे आल्यावरती ही राईड अजिबात मिस करू नका. ठीक आहे काका. उद्या परत या. हो हे देख आमचं. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. So guys, we are on the खवणे बीच. एक एकदम व्हर्जिन प्रिस्टाईन बीच महाराष्ट्रातला. एका बाजूला क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत, त्या बाजूला त्याचं म्युझिक आहे आणि कॉमेंट्री. खवण्याच्या बीचवर चालायची मजा काही वेगळीच आहे. रेतीत अक्षरशः पाय रुतत आहेत. ते बघा. सुंदर असा समुद्र किनारा. आपल्या कोकणाचं वैभव आहे मित्रांनो हे खवणे बीच. एकदम निसर्गमय. दोन्ही बाजूनी असे मस्त डोंगर आहेत, नारळाची झाडे आणि मध्ये असा सुंदर समुद्र किनारा.
मित्रांनो असं वाटतं देवाने पुरेपूर वापर केला वेळेचा आणि हा सुंदर असा खवण्याचा समुद्र किनारा बनवलाय जो महाराष्ट्राचं वैभव आहे खरंच. तर मित्रांनो इथं नक्की आपण काळजी घ्या, अजिबात प्लॅस्टिकचा कचरा कुठल्याही प्रकारचा कचरा बीचवरती टाकता कामा नये. आपण हा बीच असाच कायम सुंदर राहू. मोठ्या मोठ्या उंच उंच लाट आहेत. कमरे एवढं पाणी होते लाट आल्यावरती आणि आता परत गुडघ्याच्या खाली गेलं. आम्ही सगळ्यांनीच खवण्याचे ॲडव्हेंचरस लाटांची पुरेपूर मजा घेतली आणि नंतर रेतीमध्ये निवांत बसून विलोभनीय अशा सूर्यास्ताचा अनुभव घेतला. सो गाईज, दिस इज ऑल अबाउट खवणे बीच. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आय होप तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही इथे येताल. फक्त आल्यावर लक्षात ठेवा कचरा करायचा नाही आहे, ते आपलं कर्तव्य आहे. सो दिस इज अवर लास्ट नाईट ऑफ वेकेशन. उद्या सकाळी आपल्याला परत निघायचं आहे आणि वेकेशनची सांगता अशा सुंदर सनसेटने केलेली आहे. सांगता नाही केली, शेवटच्या रात्रीचा आधीचा सनसेट मस्त झाला एकदम. आणि थंडी जी काय वाजते स्विमिंग केल्यानंतर खूप जास्त. सो गाईज, चलो लेट्स गेट बॅक टू द रूम. इतक्या सुंदर दिवसानंतर मस्त गप्पा गोष्टी करत समुद्री मासळीवर ताव मारला आणि आराम केला. सो मित्रांनो, शुभप्रभात. काल एकदम सुंदर एन्जॉय झाला आमच्या खवणे बीचवरती. इथला निसर्ग, इथलं हे समोर दिसतंय तुम्हाला ते मँग्रोव्हचं जंगल, कांदळवनात आपण बोटिंग केलं. एकदम मस्त आहे ती बोटिंगची राईड, ती अजिबात स्किप करू नका. आणि इथली शांतता, समुद्री जेवणाचा आस्वाद घेऊन आता आज आम्ही चेकआउट करणार आहोत. सो मित्रांनो, तुम्ही असं बघू शकता इथं सगळी नारळाच्या झाडांची बाग. एकीकडे कांदळवन आहे कोकणातलं आणि या कांदळवनाच्या एक्झॅक्ट समोर खवणे पॅराडाईज हे रिसॉर्ट आहे. आणि हे आहेत प्रथमेश परब. नमस्कार. तर हे ओनर आहेत खवणे पॅराडाईज या रिसॉर्टचे. तुम्ही नक्की रिझर्वेशनसाठी यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि त्यांची वेबसाईटसुद्धा आहे आय थिंक. हो, खवणे पॅराडाईज ही वेबसाईट आहे. मी ती त्या सगळ्या लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल.
तर मित्रांनो, नक्की तुम्हाला खवणे बीचवरची ही शांतता, हा निसर्ग आणि इथला समुद्री जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही इथे येऊ शकता. चला आता आपण जाऊयात ब्रेकफास्ट करायला. चेकआउटची तयारी झालेली आहे. गाईज ब्रेकफास्ट आलेला आहे. आंबोळे, आपल्या कोकणातल्या आंबोळे आणि चटणी. थँक्यू आकांश. सो गाईज आता आम्ही इथून कोल्हापूरला निघालो आहे महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला. त्यामुळे हा असा ट्रॅडिशनल अटायर. कोमल इज रेडी, साडी घालून तयार आहे समुद्रकिनारी खवणेच्या या बीचवरती. सो गाईज चला आपली ही सिरीज इथंच संपवतो. भेटूत आपल्या पुढच्या एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग.